गाड़ी आना लगा, मेरा भी गाड़ी है। ड्राइवर है रे, ड्राइवर एकता जिंदाबाद, ड्राइवर एकता जिंदाबाद। अरे भाऊ पेंटिंगला त्या चालला शिवी कस काय दिली, शिवी कस काय दिली मला कस काय केलं? 1 लाख साहेब काहीच बोलायचं नाही, तुम्ही काही बोललं नाही आम्हाला साहेब, तुम्ही आम्हाला काहीच बोललं नाही. काय म्हणतोय मी काय म्हणतो, तुम्ही शिवी देता आमची आई बाई, आमच्या आई बाई रोडवर पडली का? पैसे 100 रुपये घेतो का? पुन्हा 100 दिली गाडी सोडणार तू? माझा आटा बघून जाता तुम्ही का? तू आटो का कोण असतो? तू आटो टाकला तू 50,000चा टाक चलन तयार आहे मी इथं टाक. हा टाक, हा चल, हा ले बिट्टी लेके पैसा माग रहा है ना. 25,000 चलाने. अरे 10 लाख राहू दे. शिवी कस का दिली एवढी सांगायचं फक्त, दुसरं काही नाही. तुम्ही दिली शिवी तुम्ही दिली. दादा मी काय बोलतोय, तू काही बोलला नाही आपल्याला, त्यांनी शिवी कस काय दिली एवढी सांग मला. मग माफी माग ना, माफी मागायला सांग तुला, ते गाडी काढतो इथनं. व्हिडिओ बघितला माझ्या सर्व ड्रायव्हर भावांनी. तर भावांनो, 2 पोलीस ट्रॅफिक महाशयांनी आपल्या ड्रायव्हर भावाची गाडी अडवली होती आणि पैसे मागितले एंट्रीच्या नावाखाली. तर ड्रायव्हर बोलला पैसे नाही देऊ शकत. मग त्यांनी लगेच त्याच्यावरती आईवरती शिवी दिली. तर या ट्रॅफिक पोलिसाला मी सांगतो की बाबा, तुझ्या आईवरती आम्ही शिवी दिली तर चालेल का तुला? तुझ्या आई आणि आमची आई काही वेगळी आहे का? आम्हाला आई नाही का? आम्ही काय वरून पडलोय का? तुला जशी आई आहे तशी आम्हाला पण आई आहे, बरोबर ते का नाही? मग तू आम्हाला शिवी दिलेली चालते, मग आम्ही तुला शिवी दिलेली चालेल का? तुला नाही चालत ना. पण ते आम्ही देऊ पण शकत नाही, कारण आम्ही सर्वांच्या आईला आमची आई म्हणून चालतो, या मातीला आम्ही आमची आई म्हणून चालतो, आणि येथील जी स्त्री असेल तिला आम्ही आमच्या आई बहीण सारखे मानतो. पण हे या ट्रॅफिक पोलिसांनी चुकीचं केलं. बिल्टी घेतली 25,000ची फाईन म्हणला. हा तर 25,000ची फाईन ह्या महाशयाला माहित नसेल की 25,000ची फाईन ही ओव्हरलोड साठी मारली जाते, आणि ती एक आरटीओ मारू शकतो, ट्रॅफिक पोलीस मारू शकत नाही. आणि मग त्यानंतर ड्रायव्हर भावाने आपल्या गाडी आडवी लावली रोडला, मग यांची फाटली, मग हे पळायला लागले इकडं तिकडं. बिल्टी घेतली होती, बिल्टी माघारी दिली, बरोबर ते का नाही? आणि पैसे दिले नाही म्हणून तुम्ही 25,000 रुपयाची फाईन मारणार का? ड्रायव्हरच्या खिशात पैसा कुठून येतो? फुकट येतो का तुमचा बाप देतो? जा बाबा, माझा पोरगा तुला पुढे रोडवरती पैसे मागल, मग त्याला नेऊन पैसे दे. हे असं नाही ना. कष्टाचा पैसा आहे ना, तो आमच्या कष्टाचा पैसा आहे साहेब. आणि इंटरेस्ट नावाखाली तुम्ही अशीच लुटमार करता. बऱ्याच टोल नाक्यांवरती फक्त इंटरेस्ट नावाखाली पैसे मागण्याचं काम चालू असतं, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे असे फालतू धंदे करण्याचं काम करू नका. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची अथॉरिटी आहे तुम्ही जरूर तपासावी. पेपर तपासावे, लायसन्स तपासावं, गाडीचं इन्शुरन्स, पासिंग वगैरे सगळं असेल ते तपासा. तुम्ही फाईन मारा ना, पण तुम्ही फक्त गाडी अडवून जर इंटरेस्ट नावाखाली पैसे मागणार असताल, आणि जर ड्रायव्हर भावाने जर पैसे द्यायला नकार केला, तर तुम्ही त्याची आईमाई रोडवरती काढणार का? आईवरती शिवी देणार का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे असल्या माजलेल्या अधिकाऱ्यांवरती ना कारवाई व्हायला पाहिजे, आणि ह्यांना घरी बसवलं पाहिजे. त्याशिवाय ह्यांना कळणार नाही की ह्यांनी किती मोठं पाप केलंय. अहो साहेब, तुमच्या घरात जशी आई आहे तशी आमच्या पण घरात आम्हाला आई आहे. तुम्ही आमच्या आईवरती शिवी कशी देऊ शकता? तुम्हाला एवढं घरच्यांनी संस्कार शिकवले नाहीत का? तुम्हाला घरच्यांनी, आई बापांनी संस्कार शिकवले नाहीत म्हणून तुम्ही असली माजलेली अवलादीचे जन्माला आला आहात का?